शुभ प्रभात मित्रांनो, मी सुबोध पाटील तुमचं स्वागत करतो पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आज आपण चाललो अष्टविनायक दर्शनला, त्यामुळे आपली ही राईड असणार आहे खोपोली ते श्री क्षेत्र अष्टविनायक. सगळ्यात पहिले मी जाणार आहे आपल्या खोपोली शहराच्या अगदी जवळ असलेले श्री वरदविनायक महड येथे. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय शिवराय. श्री वरदविनायक महाड आपल्या खोपोलीपासून 15 ते 20 मिनिटे अंतरावरच आहे. जर खोपोली फाट्यावर जर ट्रॅफिक नसेल ना तर 10 ते 15 मिनिटातच पोहोचून जाऊ आपण. पण जर थोडी ट्रॅफिक असेल तर 15 ते 20 मिनिटं सहज पोचू, इतकं जवळ आहे. हा रोड आहे, हा कर्जतकडे जातो पलसदरी मार्गे, आणि इथून लगेचच पुढे लेफ्ट साईडला वरदविनायक महाड येथे जाण्यासाठी टर्न आहे. जर कोणी मुंबई साईडहून येत असेल ना तर खालापूर सोडल्यानंतर स्पीड थोडासा कमी करा, कारण त्या बाजूने येताना ना सकाळी आला तर गाड्या खूप लागलेल्या असतात आजूबाजूला, पटकन दिसून येत नाही, त्यामुळे तुम्ही पुढे निघून जाऊ शकता. आलोत आपण आता महडच्या दिशेने आतमध्ये. महडतर्फे आपले हार्दिक स्वागत. आलो लगेच महडमध्ये आपण. 6:30ला बरोबर मी निघालो घरून. 6:43ला मी महडमध्ये आलो आहे. 1-2 मिनटात मंदिराजवळही पोचलो, म्हणजे ट्रॅफिक नव्हती. 15 मिनटात पोचलो महडमध्ये. सहा 45ला आपण इथे पोचलेलो आणि 6:58ला आपण लगेच इथून निघालो सुद्धा. सकाळी सकाळी गर्दी नसते अजिबात, त्यामुळे डायरेक्ट दर्शन होतं. आणि वरदविनायक महड हे एकमेव असे अष्टविनायकपैकी मंदिर आहे जिथे आपल्याला गाभाऱ्यात जाऊन दर्शन घेता येते. छानपैकी सूर्योदय झालेला आहे. 7 वाजलेत. आता आपण निघालोत आपल्या दुसऱ्या मंदिराकडे, पलसदरी श्री स्वामी समर्थ मठ. खूप सुंदर परिसर आहे हा. ॲक्च्युली मी आहे ना शास्त्रक्रमानुसार अष्टविनायक नाही करत आहे, माझ्या सोयीनुसार करतो आहे. शास्त्रक्रमानुसार जर बघायला गेलात ना तर कमीत कमी 3 दिवस लागतात. पहिला तर आपला श्री वरदविनायक महड झालेला आहे, आणि आता दुसरा मंदिर म्हणजे मी चाललो आहे श्री गिरिजात्मक लेण्याद्रीला. कर्जतकडून चाललो आहे, माळशेज घाटातून. कर्जतमध्ये आलो आहे आता. इथून सरळ जायचं आहे आपल्याला कडाव मार्गे. महाराष्ट्र भूषण तीर्थरूप डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रवेशद्वार, कर्जत नगर परिषद. प्रति पंढरपूर आळंदी. खूप मोठी मूर्ती आहे आपल्या श्री विठू माऊलींची. हे बघा, राजमाता जिजाऊ उद्यान आणि छत्रपती संभाजी महाराज चौक. छत्रपती संभाजी महाराज की जय. कर्जतमध्ये कुठेतरी शर्यती आहेत वाटतं आज, कारण 5-6 जोडी दिसल्या मला आज जाताना. हे बघा, अजून एक जोडी आहे आपल्यासमोर. लहान लहान पोरांना पण जेव्हा वेळ व्हावं शर्यतींचं. ॲक्च्युली आज मी सोलो नाही आहे, माझ्यासोबत माझा मित्र आहे शुभम. तो बऱ्याच वेळेला मला बोलायचा की तू गेलास की मला सांगत जा, मी पण येईन सोबत, कुठे जाणार असेल तर सांग. मग आता म्हटलं ह्या वेळेस म्हटलं चल येतो का, तो लगेच रेडी झाला. हे बघा, मी म्हटलं ना खूप जोड्या चालल्या आहेत, कुठेतरी शर्यत आहे.
कसले बसले भाई डेंजर वरती मागे. अरे बापरे. 4-4 5-5 जण बस. सकाळी नाश्ता नाही केलाय घरी म्हटलं कशाला एवढ्या सकाळी सकाळी घरच्यांना त्रास द्यायचा. पुढे एक 8:30-9 वाजता जर काय दिसलं हॉटेल वगैरे चांगलं तर मग तिथे करू नाश्ता. काय भारी रोड आहे यार हा. कंटिन्यू मी 80-90 क्रूज करतोय. इतका जबरदस्त रोड आहे आणि सिनिक पण आहे खूप. दोन्ही बाजूला झाडं आहेत आणि समोर सूर्यदेव. हा आता गेले तुझ्या बाजूला पण मागाशी अगदी समोर होते. समोरचा व्ह्यू बघा फक्त तुम्ही. कसले मोठमोठे डोंगर आहेत. नारिवलीमध्ये आहोत आता आपण. या गावाच्या मागचे जे मोठमोठे डोंगर आहेत ना कसले हे दिसत आहेत. आवड हवी काय बोलणार होता तर किती मोठे आहेत. समोरचा डोंगर आहे ना हा एकदम क्लिअर दिसतोय पण त्याच्या मागचा त्याच्या बाजूला जो डोंगर आहे ना दिसतच नाहीये. आता उन्हाळ्यामध्ये ते दुकान असेल पण ते संपूर्ण ढगाने ते झाकून गेले डोंगर. तर तुम्हाला कॅमेऱ्यात नीट दिसतोय का नाही माहित नाही मला पण सगळे ढगाने झाकलेले आहेत ते डोंगर. अगदी समोर जवळच आहे त्यामुळे हा दिसतोय स्पष्ट. माळशेज घाट चालू झालाय का मला समजत नाही चालू झाला आहे की नाही. कारण घाटासारखेच वळणे आहेत चढण आहेत आणि काम देखील सुरू आहे. मी न्यूजमध्ये बघितलेलं की माळशेज घाटाचं काम चालू आहे. चालू झाला असं वाटतंय मला माळशेज घाट पण मॅपमध्ये आहे ना मला अजून दाखवत आहे 20 किलोमीटर्स टू माळशेज घाट. काय नक्की समजत नाहीये. आतापर्यंत गरमी लागत होती ऊन लागत होता पण इथे थोडासा गारवा जाणवतोय. इतके मोठमोठे डोंगर डोंगरांच्या आणि जंगलाच्या कुशीतून आपण चाललोय. आताच इतकी सुंदरता इथे पावसाळ्यामध्ये काय सुंदरता असेल. हा हा बघा ना तुम्ही काय मोठमोठे डोंगर आहेत भावा. त्याच्या खालून आपण चाललो. जाम भारी सीन आहे. तो जो मधला पॅच गेला ना इतका सुंदर होता ना इतका सुंदर म्हणजे रस्ता साधा रस्ता नव्हता वाटत. स्वर्गाकडे जाण्याचा मार्ग वाटत होता. इतका सुंदर इतकी सुंदर डोंगररांग इतका सुंदर जंगल एक नंबर. ते पावसाळ्यामध्ये माळशेज घाटाकडे लोक का येतात त्याचा प्रत्यय मला आला. त्याचा टीजर मला बघायला मिळाला. तरी माळशेज घाट अजून बाकी आहे. ही सुरुवातच होती फक्त. खूप सुंदर बघा ना तुम्ही काय इथून बघा तुम्ही. त्याच्या खालून आलोत आपण. जबरदस्त. खरंच असं वाटत होतं आपण देवाचे दर्शन घ्यायला स्वर्गातच चाललो. देवाच्या घरी चाललोत आपण देवाचे दर्शन घ्यायला. कारण इतकी सुंदरता देवाच्या घरी जातानाच असते. 110 किलोमीटर अंतर पुढे आल्यानंतर एक 10 मिनिटासाठी आम्ही एक ड्रिंक ब्रेक घेतला. पाणी पिलं आणि आता निघालो माळशेज घाटाकडे. तप्त प्रखर उन्हामध्ये असे आधीमध्ये 10-15 मिनिटाचे पाणी प्यायला किंवा काय सरबत प्यायला असं थोडंसं ब्रेक घ्यायलाच लागतात. इतका कडक ऊन असतो ना. आता आपण ज्या ठिकाणी म्हणजे श्री गिरिजात्मक लेण्याद्री येथे जाणार आहोत तो मंदिर एका डोंगरामध्ये अशा लेण्यांमध्ये आहे. जे लेणीमध्ये विराजमान असं विशिष्ट बाप्पांचं मंदिर आहे लेण्याद्री. लेणीमध्ये असल्यामुळे त्यांना हा नाव पडलाय कदाचित लेण्याद्री. भाई कसले डोंगर रांग आहेत बघा तुम्ही. घाट सुरू
आता खऱ्या अर्थाने माळशेज घाट सुरू झालाय. आत्ता मज्जा येईल गाडी चालवायला घाटामध्ये आणि आजूबाजूचा सुंदर परिसर बघायला. माकडं दिसायला चालू झाली ना का समजायचा घाट चालू झाला. लालपरी 9:30 वाजून गेलेत. आता कदाचित घाट उतरल्यानंतरच आपल्याला नाश्त्याला काहीतरी मिळेल. लगेच तिथे नाश्ता करून घ्यायला लागेल कारण भूक लागले. मालशेज घाटात थांबलोय. म्हटलं मस्त फोटोशूट करू, ड्रोन फ्लाय करू, चांगला घाटाचा सीन आपण दृश्य कॅप्चर करू. पण वारा इतका आहे ना की इच्छाच नाही झाली माझी ड्रोन उडवायची, कारण इतक्या वाऱ्यामध्ये ड्रोन फ्लाय होणार नाही आणि जरी कसा तरी झाला तरी तो असा वाऱ्यावरती हे होईल. म्हटलं उगाच रिस्क नको घ्यायला. पुढे पण आहे घाट, सुंदर दृश्य आहेत. म्हटलं तिथे थांबू, वारा कमी असेल तर तिथे आपण ड्रोन फ्लाय करू. थोडंसं पुढे वारा कमी होता. म्हटलं चला इथे फ्लाय करू ड्रोन. पण जसा ड्रोन काढला आहे आणि वारा आलाय जोराचा, आज काय ड्रोन उडून देत नाही वाटतं मला वारा. पुढे पारगावचा लेक आहे एक, तिथे बघूया आपण. जितका सुंदर माळशेज घाट आहे तितकीच सुंदरता घाट उतरल्यानंतर ह्या लेकला आहे. लेण्याद्री आणि ओझर हे अगदी जवळच आहेत. मला वाटतं एक अर्ध्या तासाच्या अंतरावरतीच आहेत ते. श्री क्षेत्र लेण्याद्री श्री गिरिजात्मक गणपती देवस्थान. गणपती बाप्पा मोरया. लेण्याद्रीमध्ये आलोत आपण. एकदम शांत आणि थंड गार हवेशीर वातावरण आहे इथे. म्हणजे असं वाटतंय की आपण देवाच्या जवळ आलो. कॅमेऱ्यामधून तुम्हाला दिसत आहेत का बघा लेण्या? मला तर दिसत आहेत. लेण्याद्रीमध्ये आलोत आता. श्री गिरिजात्मक देवस्थानचे इथे गाडी लावले पार्किंगला, बघू शकता. 20 रुपये बाईकची पार्किंग आहे. गाडी लावले, मस्त झाडं वगैरे आहेत, सावली आहे, सावलीला लावली गाडी. आता येतो वरती जाऊन, आधी देवांचे दर्शन करून येतो आणि मग नाश्ता करू आणि मग इथून पुढे जाऊ ओझरला. लेण्याद्री मंदिरामध्ये येण्यासाठी 25 रुपये पर पर्सन तिकीट आहे. तो काढला आम्ही तिकीट. श्री गिरिजात्मक मंदिराच्या आत आलोय आपण. तुम्ही बघू शकता बाप्पा. मूर्तीचे फोटो वगैरे काढण्यास मनाई आहे, त्यामुळे जवळून आपण काढू नाही शकत फोटो. एकदम शांतता आणि गार लेणी असल्यामुळे ना एकदम गारवा आहे आतमध्ये. लेण्याद्रीमध्ये ही सेवा पण आहे.
तुम्हाला जर वर चढवत नसेल किंवा काही प्रॉब्लेम असेल पायामध्ये वगैरे तर तुम्हाला अशी सेवा आहे. 1500 रुपयामध्ये वर नेऊन खाली सोडतात आणि तुम्हाला जर 1500 रुपये जास्त वाटत असतील तर तुम्ही एकदा वरती चढून बघा, मग समजेल 1500 रुपये जास्त आहेत की 1500 रुपये योग्य आहेत. वर मंदिरातून दर्शन घेऊन आलो. अतिशय शांत वातावरण आहे, थंडगार, आणि नाश्ता करणार होतो इथे पण एवढं काही खास वाटलं नाही, त्यामुळे इथे नाश्त्याला थांबलो नाही आम्ही. आता आम्ही चाललो ओझरकडे आणि मध्ये रस्त्यामध्ये चांगला हॉटेल दिसला तर मग आम्ही तिथे नाश्त्याला थांबणार आहोत. लेण्याद्रीवरून निघालो, आता चाललो ओझर. 12:15 वाजलेत. ओझरला जायला जास्तीत जास्त अर्धा तास लागेल, कारण इथून फक्त 14 किलोमीटर अंतर आहे ओझर. आपल्या इकडे खोपोलीमध्ये सुका ठाक पडलाय उन्हाने, सगळा हिरवा गवत पांढरा पिवला झालाय आणि इकडे हिरवा गार शेती लावले सगळ्याही. नारायणगाव 17.5, ओझर 9, पुणे 94. फुलांची शेती केली, ते झेंडू लावलाय, कसला बहरलाय बघा ना तो. हिरवी गार शेती इकडे, त्यामुळे इकडे जास्त गरमी होत नाही, गार वारा सुटलाय. श्री विघ्नहर गणपती देवस्थान ट्रस्ट ओझर. ओझरमध्ये आलो आहे, गाडी पार्क केली आहे. खूप सुंदर पार्किंग सेवा आहे इथे आणि बराचसा डेव्हलपमेंट पण चालू आहे आजूबाजूला. आता चालू आहेत मंदिरामध्ये. ओझर मंदिरामध्ये विघ्नहर बाप्पांचे दर्शन घेऊन आलोत आता बाहेर. आजूबाजूचा परिसर खूप सुंदर आहे. मंदिरातही खूप शांत वातावरण आहे. दर्शनही एकदम पटकन झाले आणि डेव्हलपमेंट चालू आहे खूप इथे मंदिराची पण आणि मंदिराच्या आजूबाजूची पण. खूप सुंदर असं वातावरण आहे इथे. आता आम्ही इथे नाश्ता करू आणि इथून आम्ही जाऊ डायरेक्ट सिद्धटेकला, सिद्धिविनायक मंदिरामध्ये. ओझरमध्ये छानपैकी नाश्ता केला. मिसळ आणि पावभाजी घेतलेली आम्ही, खूप छान होती. आणि आता निघालो आम्ही श्री सिद्धिविनायक सिद्धटेकला. इथून 155 किलोमीटर आहे आणि टाईम दाखवतोय तो 3.25 तास. आणि आत्ता वाजले 1:30. बघूयात आता किती वाजता आपण पोचतोय तिथे. चला. कसं आहे, दुपारची वेळ आहे, 2:30 वाजलेत आणि प्रखर ऊन आहे. आता आजूबाजूला जरी हिरवी शेती आहे, थोडासा गारवारा पण आहे, पण ऊन कडक आहे, तो लागतोय. त्यामुळे थोडासा आलस, कंटाळा आणि एनर्जी डाऊन झाल्यासारखं फील होतो. त्या पुणे नकाशावरती इतकंसं दिसतो, पण खरोखर जेव्हा आपण फिरायला निघतो ना, पुणे संपूर्ण जिल्हा फार कानाकोपऱ्यापर्यंत पसरलेला आहे पुणे. ॲक्च्युली प्लॅनिंगमध्ये थोडासा आम्ही चेंज केला आहे. ओझरवरून आम्ही जाणार होतो डायरेक्ट सिद्धिविनायकला, पण जो आम्ही मॅप लावलेला तो अर्धा तास स्लो दाखवत होता आणि फास्टेस्ट रूट दाखवत होता रांजणगाववरून. मग रांजणगाववरून आलो आम्ही आणि मग इथं आल्यावर थोडासा थांबलो आणि विचार केला की आता रांजणगावमध्ये आपण आलोत, तर रांजणगावचा महागणपती सोडून मग पुढं कशाला जायचं. सिद्धिविनायक आपण पाहता नेक्स्ट रूटला करू. आता आलोत रांजणगावमध्ये, तर रांजणगाव करू आणि जाऊ आपण इथून घरी, कारण 3 पण वाजलेले आहेत. इथून परत आपल्या खोपोलीला जायला 3-3.5 तास लागणार, म्हणजे आपल्याला घरी पोचायला 7 ते 8 वाजतील. आणि जर इथून सिद्धिविनायकला गेलो, सिद्धिविनायक इथून अजून 2 तास अंतरावर आहे, म्हणजे सिद्धिविनायकला पोचायला 5 वाजतील आणि तिथून घरी यायला 10 वाजतील.
त्यामुळे मग डिसाईड केलं की नको, रांजणगावला जाऊ आणि रांजणगाव करून घरी जाऊ आपल्या, आणि मग नंतर मग पुढच्या फेरीत सिद्धिविनायकला डायरेक्ट जाऊ. त्यामुळे मग परत थोडंसं पुढे जाऊन थांबलेलो आम्ही, परत मागे फिरलो. आता चाललो रांजणगाव महागणपती, त्या समोरच आहे मंदिर. पावणे 4 झालेत आणि आम्ही आहोत रांजणगावमध्ये. हा ॲक्च्युली थोडासा प्लॅनिंगमध्ये चेंज केला, वेळ खूप झालेला, त्यामुळे मग नंतर आम्ही विचार केला की सिद्धिविनायक जाण्यापेक्षा रांजणगावमध्ये थांबू, महागणपतींचे दर्शन घेऊ. कारण सिद्धिविनायकला जायला अजूनही आम्हाला 1.5 ते पावणे 2 तास लागले असते, म्हणजे तिथे पोचायला आम्हाला 5:30-6 वाजले असते, आणि तिथून परत खोपोलीला यायला 3-3.5 तास, म्हणजे 10 ते 10:30 वाजले असते. त्यामुळे मग आम्ही म्हटलं रांजणगावला थांबू, इथे महागणपतींचे दर्शन घेऊ आणि पुढे सिद्धिविनायक, थेऊर, मोरगाव आणि पाली बल्लाळेश्वर हे एका रूटमध्ये करू. त्यामुळे आता आम्ही इथे थांबलो, दर्शन घेतले बाप्पांचे, खूप छान दर्शन झाले, पटकन झाले, लाईन नव्हती, त्यामुळे लगेच दर्शन झाले. आता एक थोडा वेळ इथे बसणार आहोत आम्ही, आणि मग इथनं डायरेक्ट आपण निघू खोपोलीमध्ये. तुम्हाला जर आपला अष्टविनायक दर्शनचा हा पहिला भाग आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा.